यार, खूप माज आला होता ना तुला. मला पायघड्या घालायला लावल्यास, पूर्ण फॅमिली समोर माझी लायकी काढलीस, मला माझ्या बापाच्या नजरेत उतरवलंस. अरे खूप काय केलं. आता जरा आराम कर. तरुणी तू तरुणी लाज नाही वाटत स्वतःच्या भावावर असा जीव घेणं हल्ला करताना? माझा भाऊ नाहीये, तू हजारदा सांगितलं मी. तू कितीही मान्य नाही केलंस तरी सत्य बदलणार नाहीये. तो तुझ्या रक्ताचा भाऊ आहे, कळलं? काहीच कसं वाटत नाही रे तुला? भाऊ मानत नाहीस तर पैशासाठी एका माणसाच्या जीवावर उठलायस. लाज नाही वाटत तुला? कसला त्रास होतो एवढा? तुझे वडील त्याला तुझ्या इतकंच प्रेम देतात याचा, का इतके वर्ष कुटुंबापासून लांब राहिल्यानंतर त्याला फायनली त्याचं कुटुंब मिळालं याचा? त्याचं कुटुंब, त्याचा पास्ट याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. कळलं? तुम्ही दोघं आलात म्हणून माझी प्रॉपर्टी डिवाइड झाली, यासाठी झालात ना तुम्ही. किती वेळा सांगितलंय तुला, आम्हाला तुझ्या संपत्तीचा मोह नाहीये, कळलं? केदारला त्याचं कुटुंब मिळावं म्हणून आलाय तो तिकडे फक्त. हे बघ युवराज, मी तुला शेवटची संधी देतेय. तू आहेस कोण का मला शेवटची संधी देणारी? हा, आणि तुझ्या तुम्ही ताकद कुठून आली का तरुणी? मी तुझ्यासारखे घाणेरडी व्यस्त नाही करत ना. आणि तुला संधी देतेय ते तुझ्यासाठी नाही, दयानंद खांडेकरांसाठी. त्यांचाच एक मुलगा दुसऱ्या मुलाच्या जीवावर उठलाय हे जर त्यांना कळलं ना तर धक्का पचवू शकणार नाही ते. हे बघ युवराज, ही तुझी शेवटची संधी आहे. तू जे काही वागलायस ते मी घरच्यांना सांगणार नाही, पण इथून पुढे तू केदारच्या जवळपासही फिरकायचं नाही, नाहीतर चल निघ. निघ. निघ.